हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहता DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, एक महत्वाची बातमी आणि महत्वाची घटना मी आपल्या समोर घेऊन आलोय आणि ते म्हणजे राज्यात जी काही राजकीय खळबळ सुरू आहे, पक्ष आणि पक्षांतर सुरू आहेत, या संदर्भातली ही महत्वाची बातमी आपल्या समोर आणतोय. विषय असा आहे की शरद पवार यांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचाच आहे, पक्षही आमचाच आहे आणि चिन्ह सुद्धा आमचंच आहे असं अजित पवार यांनी पहिल्याच सभेमध्ये ठामपणे त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि त्याच वेळेस त्यांनी शरद पवार यांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा टीका केली होती. एवढंच नाही तर शरद पवार यांचं वय झालेलं आहे, त्यांनी आता घरामध्ये बसावं, आम्हाला आशीर्वाद द्यावेत आणि आम्ही जे काम करतो त्याच पाठीमागे त्यांनी आपला आशीर्वाद ठेवावा असं अजित पवार यांनी पहिल्या सभेमध्ये सांगितलं होतं. मित्रांनो, या सोबतच छगन भुजबळ जे अजित पवारांच्या सोबत गेले त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की शरद पवारांनी नाशिकमध्ये येऊन सभा घेतलेली आहे. वास्तविक पाहता शरद पवार यांना नाशिकमध्ये सभा घेण्याची गरज नव्हती. त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि नाराजी व्यक्त करत असताना ते हेही म्हणाले की माझ्या मतदारसंघात येऊन शरद पवार यांनी माफी मागितली. शरद पवार महाराष्ट्रातल्या किती मतदारसंघामध्ये जाऊन माफी मागणार असा प्रश्न सुद्धा त्यांनी शरद पवार यांना विचारला होता. एकंदरीत या परिस्थितीमध्ये असं लक्षात येत होतं की शरद पवार आणि अजित पवार गट आता दोन्ही वेगवेगळे झालेले आहेत आणि या ठिकाणी आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा पूर्ण कब्जा आपल्या ताब्यात घेतलेला आहे असं त्या ठिकाणी जाणवत होतं. परंतु शरद पवारांनी चाल उलटवली आणि मी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे आणि मी त्या विरोधातच काम करणार, माझा राष्ट्रवादी माझ्या सोबत आहे अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती. मित्रांनो, हे सांगण्याचं कारण असं आहे की शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, अजित पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाचं चिन्ह हे अजित पवारांना मिळू शकत नाही कारण कायद्यानं ते शरद पवार यांच्या सोबत आहे. परंतु शरद पवारच आपल्या सोबत जर आले तर आपल्यावर बडतर्फीची किंवा अपात्रतेची कारवाई होणार नाही आणि परिणामी आम्ही सत्तेमध्ये संपूर्ण राष्ट्रवादी घेऊन सहभागी आहोत हे दाखविण्यात अजित पवार यांना यश येईल असं त्यांना वाटत होतं. परंतु तसं झालं नाही. नुकतंच एक गोष्ट आपल्या लक्षात येते. दिनांक 12 ऑगस्ट रोजी पुणे येथील हॉटेल व्यावसायिक असलेले जे काही ब्लू डायमंडच्या जवळ कोरेगाव पार्क आहे, या कोरेगाव पार्कच्या ठिकाणी मित्रांनो 12 ऑगस्ट रोजी म्हणजेच काल शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यामध्ये कोरेगाव पार्क या ठिकाणी गुप्त बैठक झालेली आहे आणि अर्धा तास दोघांमध्ये त्या ठिकाणी चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी उद्योगपती असलेले अतुल चोरडिया यांचा बंगला आणि या बंगल्यामध्ये या दोघांची गुप्त बैठक अर्धा तास झालेली आहे. मित्रांनो, हे सांगण्याचं कारण असं, शरद पवार आणि अजित पवार यांची भेट पक्ष फुटल्यानंतर 2 ते 3 वेळेस यापूर्वी झालेली आहे. परंतु ही भेट होत असताना अजित पवार यांनी प्रत्यक्ष शरद पवार यांना बोलणं टाळलं होतं. मात्र यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये अजित पवार यांनी आपल्या एक ठराविक मंत्र्यांना सोबत घेऊन शरद पवार यांची भेट घेतली होती आणि त्यावेळी सुद्धा त्यांनी विनंती केली होती की आपण भारतीय जनता पार्टी सोबत या ठिकाणी सत्तेमध्ये या, आपण पूर्ण राष्ट्रवादी सत्तेमध्ये सहभागी करून घेऊ. परंतु त्यावेळी शरद पवार त्यांना एकही शब्द बोलले नव्हते आणि ती भेट त्या ठिकाणी झाली, परंतु त्यात कुठलाही निर्णय झाला नव्हता. मात्र या ठिकाणी कोरेगाव पार्कमध्ये जी बैठक झाली म्हणजे चोरडिया यांच्या बंगल्यावरची बैठक झाली, या बैठकीमध्ये पुन्हा एकदा अजित पवार यांनी शरद पवार यांच्याकडे एक प्रस्ताव ठेवल्याची माहिती आपल्याला अधिकृत सूत्राकडून मिळते आणि ते म्हणजे असं की ते सांगतायत की भारतीय जनता पार्टी देशामध्ये सत्तेत आहे, राज्यामध्ये सत्तेत आहे आणि सत्तेत असल्यानंतर अनेक निर्णय ते घेऊ शकतायत. ही परिस्थिती आपण पाहतोय आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना अनेक कारवायांपासून जर वाचवायचं असेल तर आपल्याला सत्तेमध्ये सहभागी व्हावंच लागेल. त्यासोबतच विकासाच्या संदर्भात सत्ता अत्यंत महत्वाची आहे, पक्ष टिकवण्यासाठी सत्ता महत्वाची आहे आणि म्हणून आता आम्ही सोबत गेलेलो आहेत. पक्षामध्ये फूट नकोय, आपण पूर्ण ताकदीनं भाजप सोबत जाऊ, राष्ट्रवादी एक संघ आपण त्या ठिकाणी पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जाऊ असं त्यांनी अनेक प्रस्ताव शरद पवार यांना दिलेले आहेत. एवढंच नाही तर मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये एक महत्वाचं मंत्रिपद हे राखून ठेवलेले जलसंपदा मंत्री आणि ते आपण जयंत पाटील यांच्यासाठी राखून ठेवले. ते पद आपण त्यांना देऊ आणि त्यांनाही सत्तेमध्ये सहभागी करून घेऊ असंही त्यांनी शरद पवार यांच्यासमोर प्रस्ताव मांडलेला आहे. मित्रांनो, दिलेल्या सूत्रांनी जी आपल्याला माहिती दिली त्यामध्ये त्यांनी असं सुद्धा आपल्याला सांगितलंय की अजित पवार यांनी वेगवेगळे प्रस्ताव मांडत असताना केंद्रातल्या सत्तेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी सहभागी होऊ शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये सुप्रियाताई सुळे यांनाही संधी आपल्याला त्या ठिकाणी मिळून घेता येईल
अशा पद्धतीनं सुद्धा शरद पवार यांना त्यांनी प्रस्ताव मांडलेला आहे. आणि शरद पवार यांच्यासोबत आजची जर परिस्थिती पाहिली अजित पवारांच्या बोलण्यावरून आणि एकनाथराव शिंदे यांनी विधानसभेमध्ये जे भाषण केलं त्यावेळेस बोलताना त्यांच्या बोलण्यातून असं लक्षात आलं की अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे 30 ते 35 आमदार सोबत आहेत. मग असं जर असेल तर शरद पवार यांच्यासोबत 13 ते 15 आमदार सोबत असतील. परंतु हा आकडा विधानसभेच्या अधिवेशनात नजरेसमोर आलेला नाही, कारण दोन्ही गटानं आपल्या आमदारांची नावं अजूनही जाहीर केलेली नाही. आणि विशेषतः कोणताही आमदार आम्ही यांच्यासोबत आहोत किंवा शरद पवारांसोबत आहोत किंवा अजित पवारांसोबत आहोत हेही खुल्यापणानं त्या ठिकाणी सांगत नाही, एक ठराविक आमदार सोडले तर. मित्रांनो, हेच जरी झालं असलं तर या बैठकीमध्ये शरद पवार यांची मात्र भूमिका लोहपुरुषासारखी त्या ठिकाणी होती. लोहपुरुष या अर्थानं की त्यांनी ठाम निर्धार केलाय आणि ते स्पष्टपणे बोललेले की मी भारतीय जनता पार्टी सोबत येऊ शकत नाही, मी त्यांच्यासोबत राहून काम करू शकत नाही. या पुढच्या काळामध्ये जसं यापूर्वी मी काम करत होतो, राष्ट्रवादी हा स्वतंत्र विचारसरणीचा पक्ष आहे, बहुजन आणि परिवर्तनवादी विचारसरणीनं मी काम करतोय. एक महाराष्ट्रातला मोठा वर्ग राष्ट्रवादी सोबत जोडला गेलेला आहे आणि त्या विचाराशी मी प्रतारणा करू शकत नाही. मी शेवटपर्यंत माझ्यासोबत कुणी राहो अथवा न राहो, मी राष्ट्रवादी हा स्वतंत्र पक्ष घेऊनच काम करेल आणि भाजप सोबत नाही तर महाविकास आघाडी सोबतच मी राहून या ठिकाणी पुढच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे, असं स्पष्टपणे शरद पवार यांनी या ठिकाणी सांगितलंय. एवढंच काय की जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे या जरी माझ्यासोबत राहिल्या नाहीत तरी सुद्धा शरद पवार हे भारतीय जनता पार्टी सोबत न जाता स्वतंत्रपणे महाविकास आघाडी सोबत लढण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे, असं सुद्धा सूत्रांकडून आपल्याला समजतंय. वास्तविक सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की शरद पवार यांना आपण सोडणार नाही. भले आपण लोकसभेची निवडणूक लढू किंवा न लढू, परंतु शरद पवार यांचे विचार घेऊन आणि पक्ष घेऊन आपण समोर जाणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या तमाम युवा पिढीला असतील किंवा शरद पवार यांच्या विचारानं प्रेरित झालेल्या या समाजातल्या अनेक घटकांना आपण न्याय देण्यासाठी प्रयत्न करू, काम करू, आयुष्यभर काम करू, अशी ठाम भूमिका ही सुप्रियाताई सुळे यांनी घेतलेली आहे. मित्रांनो, यासोबतच जयंत पाटील यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ते कारण असं आहे, जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, म्हणजे विधानसभेमध्ये व्हीप बजावण्याचा अधिकार त्यांना आहे, प्रतोद नेमण्याचा अधिकार त्यांना आहे. एवढंच काय तर राष्ट्रवादी काँग्रेसचा गट नेता नियुक्त करण्याचा अधिकार सुद्धा प्रदेश अध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांच्याकडेच आहे. भले अजित पवार जरी म्हणत असले की राष्ट्रवादी माझ्या सोबत आहे, पक्षही माझ्या सोबत आहे, कदाचित त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे जरी जबाबदारी दिली असली तरी कायद्यानं जयंत पाटील हेच राष्ट्रवादीचे आजही अध्यक्ष आहेत, हे आपल्याही लक्षात येते. कारण जर तसं नसतं तर अजित पवार यांनी बार बार शरद पवार आणि जयंत पाटील यांना आपल्यासोबत येण्याची विनंती केली नसती. परंतु परिस्थिती अशी झालेली आहे की जयंत पाटलांची भूमिका महत्वाची आहे, त्यामुळेच अजित पवारांकडून त्यांना सातत्यानं आपल्यासोबत येण्यासाठी विनंती केली जाते आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच भारतीय जनता पार्टी सुद्धा जयंत पाटील यांनी आपल्यासोबत यावं यासाठी प्रयत्न करतोय. परंतु जयंत पाटील यांनी सुद्धा सध्या तरी शरद पवार यांच्या सोबतच आपण राहणार असल्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि अशा स्थितीत शरद पवार यांनी बीड जिल्ह्यामध्ये जी 17 ऑगस्टला सभा जाहीर झालेली आहे त्या ठिकाणी जाऊ नये आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतंत्र सभा त्या ठिकाणी घेऊ नये अशी सुद्धा अजित पवार यांनी भूमिका मांडल्याचं आपल्याला समजतंय. कारण अजित पवारांकडून दुसरा प्रस्ताव त्यांना असा होता की आपण जो काही प्रचार यंत्रणा आपण राबवतायत, या ठिकाणी मोर्चे बांधणी करतायत ती आपण थांबवावी आणि आमच्या सोबत जे कोणी आपले राष्ट्रवादीचे राहिलेले सोबतचे आमदार आहेत त्यांना मोठ्या ताकदीनं विश्वासानं आमच्या सोबत पाठवावं, म्हणजे संपूर्ण राष्ट्रवादी सत्तेत येईल आणि आपण बीड जिल्ह्यामध्ये होणारी जी काही धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात सभा आहे ती त्या ठिकाणी आपण घेऊ नये किंवा घेतलीच तर आपण त्या ठिकाणी म्हणजे धनंजय मुंडे किंवा यांचा पराभव होईल किंवा त्यांना नुकसान होईल अशा पद्धतीचं मत आपण व्यक्त करू नये असं सुद्धा अजित पवार यांना वाटतंय. परंतु शरद पवार हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि 17 ऑगस्टला बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी विशेषतः महाविकास आघाडीची त्या ठिकाणी शरद पवार सभा घेत आहेत. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ते त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत. एवढंच काय तर शरद पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की इंडिया संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असलेले जे काही विरोधक आहेत, प्रादेशिक पक्षाचे प्रमुख नेते यांनी इंडिया ही आघाडी स्थापन केली आहे. त्या इंडिया आघाडीमध्ये शरद पवार हे महत्वाची भूमिका बजावत आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी अजित पवारांना सुद्धा स्पष्ट केल्याचं समजतंय की इंडिया सोबत मी आहे आणि इंडिया सोबतच राहणार आहे, कारण माझी भूमिका त्या ठिकाणी महत्वाची आहे आणि येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून रोखण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.
मी एकटा जरी राहिलो तरी मी पक्ष सोबत घेऊन जाईल आणि त्या ठिकाणी भाजपला विरोध करेल, ही भूमिका अजित पवार यांनी त्यांनी शेवटची या ठिकाणी सांगितलेली आहे. आता यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांची या विषयावर पुन्हा बैठक होईल असं तरी सध्या वाटत नाही, परंतु शेवटी राजकारणी परिस्थिती बदलेल तसे माणसं बदलतायत. या ठिकाणी शरद पवार यांची भूमिका आता संशयास्पद जी लोकांना वाटत होती ती संशयास्पद भूमिका शरद पवार यांना पुसावी लागणार आहे आणि रोखठोकपणे आपण भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आणि विशेषतः महाविकास आघाडी त्यासोबत इंडिया यासोबतच प्रामाणिकपणे काम करणार आहोत, हे शरद पवार येणाऱ्या काळामध्ये कदाचित 17 ऑगस्टच्या बीड जिल्ह्यातल्या सभेमध्ये ते जाहीर करतील. त्यामुळे शरद पवार बीड जिल्ह्यामध्ये काय बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे आणि जर त्यांनी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली तर येणाऱ्या काळात शरद पवार हे राजकारणातले लोहपुरुष म्हणून ओळखले जातील. शरद पवार यांना या पुढच्या काळामध्ये आपली विश्वासार्हता टिकून आपणही निर्णयावर लोहपुरुष आहोत हे दाखवावं लागेल, तरच महाराष्ट्रातली जनता शरद पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर येणाऱ्या काळात विश्वास ठेवेल असं आपलं मत आहे. मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे आपण लाईक आणि कॉमेंट्स करून जरूर कळवा. हा विषय महत्त्वाचा मी आपल्यासमोर मांडला. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.